नमस्कार मंडळी, मी सॅम कोळे, सॅम सपना व्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. कसे आहात? बरे आहात ना? तर मंडळी, मी आलो आहे माझ्या कोकण नगरी म्हणजे माझ्या येळणे गावात आलो आहे आणि आज आहे आपला मित्र संकेत याचं लग्न आहे. सो हे लग्न आहे हे वाघिवण्यात होणार आहे. आपली येळण्यातून वरात निघेल आणि वाघिवण्यात जाईल. त्याच्यानंतर आपल्या कोकणातील जे लग्न कशा पद्धतीने होते, रूढी परंपरा सण हे कशा पद्धतीने साजरे केले जातात आणि आपल्या संकेतचं लग्न कशा पद्धतीने होतं हे आपण ब्लॉगमध्ये पाहणार आहोत. हा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार आहे. सगळ्यांनी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. आणि मंडळी, संकेतच्या लग्नाच्या गाडीची तयारी चालू आहे. इथे सँडी अध्यक्ष आहे बघा, बाकी सगळे पुढे तुषार पुष्पगुच्छ कोणाला देणार आहेस? येणार नाही तर लावायचं. मी सांगा 4 शब्द. आपल्या मित्राचं खास लग्न आहे. मित्राचं पहिलं लग्न आहे आमच्या सर्वांनी या. आणि आमच्या सर्व समीर भाऊचं चॅनल आहे सॅम सफरनामा, त्याला शेअर करा. काळजी गर्दी बघत असेल आमच्या भावाच्या लग्नात. नाही आम्हाला सुकटवणी, चण्याची भाजी, कोबीची भाजी, सुकटवणीची वत्तल, नंतर वांगा बटाट्याची भाजी केलं. 4 रुपये परत चढवलं भाताच्या. आज जेवण कमी. सपाटावर काय वाटत नाही, वरती चढलेला काय करते बाईक
वदन्तदेव विद्यावदं दैव वदन्तदेव लक्ष्मीपते ते गृहगौ स्मरामि सावधान इति शुभलग्न सावधान इति समीप सावधान। मंडळी आपण आता वाघुण्याच्या गावात आहोत आणि दुपारी लग्न झालं आहे संकेतचं 12:30 त्याच्यानंतर मग जेवण केलं सगळ्यांनी आणि आता मुलगा जो नवरदेव आहे तो कपडे चेंज करण्यासाठी गेला आहे. आमचं जेवण झाल्यानंतर मी आता आत्याकडे आलो आहे, थोडा वेळ इकडे आराम करू. त्याच्यानंतर संध्याकाळी 5:30 दरम्यान त्याच्या लवकरही कदाचित वरात बाहेर निघेल, त्याचाही तुम्हाला पूर्ण ब्लॉग पाहायला मिळेल. तर म्हणजे कोकणातला हा लग्नाचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटतो हे नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि कोकणात आल्यानंतर प्रत्येकाला आवडेल असं ठिकाण आहे हे. आणि मी आत्ता वाघिवल्यात माझ्या आत्तीच्या इथे बसलो आहे आणि इकडे पाहू शकता नक्ष आहे, त्यामध्ये वाकून बघतो. इकडे पाठीमागे जयेश आहे, हे बघा जयेश, आणि इकडे अमोलदादा आहे बघा. आम्ही आता जेवण करून निवांत थोडंसं बसलो आहे. प्रचंड ऊन आहे पण हवा असल्यामुळे एवढं काही वाटत नाही. सो मजा येते संकेतच्या लग्नामध्ये. आणि खूप वर्षानंतर जवळजवळ 4-5 वर्षानंतर लॉकडाऊन नंतर मी गावचं लग्न अटेंड केलं, त्याच्यामुळे खूप मजा येते. आणि बघा एकच शूज, हे दानशूज हा आणि हा एकच शूज ठेवला. 2000 देऊन टाकू, घेऊन टाकू.
मंडळी आपण आता चाललो आहोत महिला मंडळचं जेवण कशा पद्धतीने बनवतात ते आपण पाहणार आहोत. संकेतच्या लग्नाचं जेवण चालू आहे तर आपण बोलूयात आपण इकडे महिलांसोबत. हे बघा इकडे आहे जयची आहे. काकी सांगा संकेतच्या लग्नाबद्दल थोडक्यात माहिती आणि किती वाजता तुम्ही सगळं जेवणाची तयारी कर? आता 4-12 वाजलं जेवायला. वराड भरपूर आला. जेवण बनवून भाजी बनवून दमली. चुकून आहे तिकडे बघा एक महिला मंडळ आहेत. हे बघा इकडे काम चालू आहे. हे बघा दिवा की थोडक्यात माहिती सांगा आपल्या जे कार्यक्रम चालू आहे जेवण बनवणं त्याचं किती वाजता महिला कार्यक्रम? आमच्या इथे मे मध्ये हे लग्न आहे. संकेत एकनाथ फळ्यांच्या इथलं लग्न आहे आणि सर्व महिला मंडळ इथे जेवणाची तयारी करत आहे. सकाळी 4 वाजता जेवणाला सुरुवात झालेली आहे. आता लग्न दुपारी झालेलं आहे. आता हे वरातीसाठी जेवण बनत आहे आणि सर्व महिलांच्या सहकार्याने इथे जेवण बनत आहे. किती माणसांचं जेवण बनवत आहे? आता तरी पण अंदाजे 700-800 पर्यंत माणसं होतील. 700-800. काल ही जेवण कमी पडलं होतं नंतर तुम्ही महिला मंडळाने बनवलं. जेवण कमी पडलं पण महिला कमी पडत नाहीत. आमच्या महिला अगदी काटकसरीने सर्वांना जेवण पुरवतात. किती उशीर झाला तरी मेहनती अशा महिला आहेत येणे गावातल्या. बरोबर. आणि सर्व माणसांना व्यवस्थित सगळ्यांना जेवण देऊन कार्यक्रम 12 वाजेपर्यंत काल हळदीचा आटपलेला. आणि आता उद्या आमच्याकडे पुन्हा अन्नपूर्णा नाही सॉरी आपलं सभागावांचं इथे महापूजा आहे सत्यनारायणची. तिथे सुद्धा ह्या महिला सहकार्य करणार आहेत. तुम्ही सांगा का ते? आमच्या महिला मंडळचं नाव आहे अन्नपूर्णा महिला मंडळ. आमचे महिला मंडळ कुठेही कमी पडत नाही. कुठलाही कार्यप्रसंग असू दे, लग्न असू दे, घरभरणी असू दे, पूजा असू दे, अनेक कुठला कार्यक्रम असला तरी आमची महिला सर्व झटून पडते. सकाळी तुम्ही 3 वाजता बोलले लग्न मंडपात या तरी 3 वाजता येणार. जरी मुलींचं लग्न असेल तेव्हा आमचं 3 वाजता जेवण करण्याची सुरुवात होते. 3 वाजल्यापासून सकाळी 10 वाजेपर्यंत कंप्लीट जेवण करतात मुलीच्या टायमाला. मुलगा बाहेर पडायचा असेल 4 वाजता 5 वाजता पाहिजे असेल जेवण तरी 5 वाजता महिला मंडळ तयार करते जेवण. 5 वाजता पण आमच्या अंगणात पानं पाडायची सुरुवात होते. बरोबर. चला थँक्यू काकी. आणि आज आजचा मेनू कोण आहे कोण सांगेल? मेनू आजचा काय काय बनवलंय? आय काय बनवलं आज जेवण? वराड्याना भात बनवलाय, डाळ बनवली, वाटाण्याची भाजी केली, कोबीची भाजी केली, आमटी केली. चिकन आहे का? चिकन वाटाण्याची भाजी. हा जरा टोप दाखव एवढा मोठा आहे. हे बघा किती माणसांचं जेवण बघा. हे पाहू शकता याच्यामध्ये. हे बघा आज सर्व वागण्याचा वराड येणार आहे. वागुण्याची माणसं भरपूर आहेत. वराड्यासाठी जेवण बनवलेलं आहे. ओढल्या भाज्या आहेत. भाजी भाजी पाहू शकता. भाजी वाटाण्याची आहे. किती लोकांची आहे भाजी बनवलेली? 700-800 लोकांची भाई. 700-800. आमटी आहे. बघा कोबीची भाजी आहे. हे बघा इकडे कशा पद्धतीने जेवण बनवतात कोकणातील पाहू शकतो आपण. हे बघा भाजी, कोबी आहे, कोबीची भाजी आहे. सुशीलची आई. हे बघा अल्पेशदाची आई युट्यूबर आहे आपल्या गावातला. हे बघा पारंपरिक पद्धतीने इकडे. हे बघा खोबरा किसाचं चालू आहे बघा. कुठे तिथे? हा बोला काहीतरी. उपाध्यक्ष उपाध्यक्षाने बोलावं. फक्त भात आहे. पुढे आमच्या कॉमेडी महिला मंडळ आहे. आमच्या कॉमेडी महिला मंडळ कॉमेडी करतात. जेवण बनवताना कॉमेडी. जेवणामध्ये कोबीसाठी मजा येते. जेवण कसं होतं माहीत पडत नाही. मजा करतात. आमच्या गावात अशी मजा आहे ना. आमच्या दुसऱ्या कुठे गावात आहे नाही.
बरोबर. संकेतची बायको पण आपल्या गावात आले, तिला भाग्य लाभलं येणे गावात येण्याचं. बरोबर आहे. आमच्या गावात बाहेरची लोक बघतात की येणे गावात कधी यायला भेटताय ते. बरोबर आहे. गाणं बोला, एखादं गाणं बोला. कोण गाणं गाणं बोला? गाणं बोला. जेवण बनवताना एक होऊन जाऊ दे. ती आपल्या ह्याच्याला कोण संपला बजेट. सूर्याचे किरण किती छान, 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 सूर्याचे किरण किती छान. लग्नाची वय माझी लहान गाई, लग्नाची वय माझी लहान, लग्नाची वय माझी लहान.
किती छान हो बाबा सूर्याचे किरण किती छान लग्नाची वाई माझी लहान हो बाबा लग्नाची वाई माझी लहान लग्नाची वाई माझी लहान हो बाबा लग्नाची वाई माझी लहान कोण करील माझा सांभाळ हो बाबा कोण करील माझा सांभाळ कोण करील माझा सांभाळ हो बाबा कोण करील माझा सांभाळ कोण करील माझा सांभाळ हो बाबा कोण करील माझा सांभाळ कोण करील माझा सांभाळ हो बाबा कोण करील माझा सांभाळ सासरचे सासरे ते तुझे बाबा सासरचे सासरे ते तुझे बाबा ते करतील तुझा सांभाळ गले की ते करतील तुझा सांभाळ सासरचे सासरे ते तुझे बाबा सासरचे सासरे ते तुझे बाबा ते करतील तुझा सांभाळ गले की ते करतील तुझा सांभाळ सासरचे सासरे ते तुझे बाबा सासरचे सासरे ते तुझे बाबा ते करतील तुझा सांभाळ गले की ते करतील तुझा सांभाळ सासरचे सासरे ते तुझे बाबा सासरचे सासरे ते तुझे बाबा ते करतील तुझा सांभाळ गले की ते करतील तुझा सांभाळ झाला थँक्यू मस्त छान सगळ्यांनी गाणी बदलीत. आणि आपल्या गावातील महिला मंडळ आहेत खूप मेहनत करून सकाळी पहाटे उठून सगळ्यांसाठी जेवण बनवतात आणि अथंग प्रयत्न करून ते यशस्वी पूर्ण पार पडतात. गावातील कार्यक्रम म्हणा किंवा कोणतंही दुःखद असो आनंद असो दोन्ही कार्यक्रम छान पद्धतीने पार पडतात. त्याचबरोबर गावातील महिलांनी आज सुंदर गाणंही म्हटलं. एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या सगळ्या महिलांसाठी. थँक्यू. तर मंडळी आपण इथेच थांबतो. पुन्हा एकदा भेटू नवीन विषय घेऊन नवीन चर्चा करण्यासाठी. सो मंडळी हा जर ब्लॉग आवडला असेल तर प्रत्येक कोकणी माणसापर्यंत पोहोचवा. आपली कला संस्कृती सण हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. आणि मंडळी मी या चॅनलच्या माध्यमातून असेच सण समारंभाचे ब्लॉग घेऊन येईन. सो तुम्हाला आवडतील. तर आता इथेच थांबतो. पुन्हा एकदा भेटू नवीन विषय घेऊन नवीन चर्चा करण्यासाठी. तुम्ही जर त्याआधी आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. आणि त्याचबरोबर आपली इंस्टा आय डी आहे सॅम सफरनामा ब्लॉग ही इंस्टा आय डी फॉलो करा. सो मंडळी बाय बाय टेक केअर.